आवाज येतोय? येते येते. त्या ठिकाणी परत काय जायचं नाही असं आणि सगळं बंद करून आपल्याला व्यवसाय सांभाळायचं, काम करायचं, जेवढे पैसे मिळतात तेवढा सामान समाधानी राहायचं असं ठरवलं होतं. आणि हे करत असताना महेश सर घरी आले आणि म्हणाले आपल्याला करा. त्याच्या अगोदर याच्यासाठी 1-2-3 महिन्यापासून दुसरे एक मित्र होते, ते घरी येऊन याचं आपल्या किशन वॉटर संदर्भात काही सगळी सांगितली होती आणि चांगलं आहे इतर पैशाने आणि मुलांना आपल्या काय करायचं असं करून थांबलो. पण तसं पाण्याचा अनुभव जर का बघितला तर मला हवामध्ये काम करायचं, हवा मशीन भरपूर जोडलं होता. त्याच्यानंतर दुसऱ्या एका हेल्थ कंपनीमध्ये काम करायचं, केली नावाची मनुष्याची. तर त्यावेळेला मला हायड्रोजन रिच वॉटर तर त्यांचा एक डिव्हाइस आहे, म्हणजे हायड्रोजन डिव्हाइस, तो 27,000 भेटला होता. त्यावेळेला मी तो हायड्रोजन डिव्हाइस घेतला आणि त्या हायड्रोजन डिव्हाइस मधून पोटाला लावून पाणी पित होतो. म्हणजे काय, पाणी प्यायला पाहिजे तेव्हा माहिती होतं चांगलं पाणी प्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, आपल्याला चांगलं पाणी पण आरोग्य जे काय आपलं आरोग्य आहे ते चांगलं ठेवायचं, जसं चांगलं पाणी प्यायला पाहिजे ते पहिल्यापासून माहिती आहे. आणि हे केंद्र वॉटरचं जेव्हा माहिती सांगितलं तेव्हा हे घेतलंच पाहिजे आणि चांगलं आरोग्य चांगलं ठेवलं माहिती होतं. पण आपण घेऊ शकत नव्हतं, काही आर्थिक अडचणी पाठीमागचा अनुभव म्हटल्यानंतर आणि मार्केटिंग कुठे करायचं राहूया तिकडे. आणि महेश सरांनी आले आणि सुरुवात कशी झाली हिने सांगितलं, ठीक आहे म्हटलं गावातील लोकांना बोला, माझं इलेक्ट्रिकलचं दुकान आहे, इलेक्ट्रिकच्या दुकानमध्ये दररोज लोक येतातच. मग तेवढ्या दुकानमध्ये काय झालं, आपली जवळची व्यक्ती आहे त्यांना प्रॉब्लेम होता. त्यांना म्हटलं असं असं पाणी चालू करूया, चालू करा. त्यांना सांगितलं या पाणी घेऊन आले, त्यांना दिलं, चालू केलं, चांगलं वाटायला लागलं. परत त्याच्या चार्ज संपून परत यायचं, असं करत करत 8-10 लोक तयार झाले. आता 8-10 लोक तयार झाले म्हटल्यानंतर त्याला पाणी तर पुरवायला पाहिजे. मग माझ्यासमोर प्रश्न तयार झाला, काय करायचा. पाणी घेऊन आले महिने फोन करतात, काय झालं, कधी पाणी येणार, कधी पाणी येणार म्हटल्यानंतर मेसेज उद्या येतो. त्यांना गॅप पडाला. तेवढ्यामध्ये सुरण सरांनी त्यांनी मशीन घेतली, मग सरांनी त्याला पाणी जोडून दिलं, मग त्याने पाणी पुरवायला लागलं. त्यांनी पाणी पुरवलं, त्यांचं पाणी पुरल्यानंतर लोकांना रिझल्ट आला. त्यांना आणि मशीन घ्यायला पाहिजे, पाणी तर पुरवायला पाहिजे म्हटलं, तिथंच ती मशीन घ्यायला पाहिजे, कोणतरी आणि तयार होणारच. त्यावेळी तुम्ही आणि परत चालू करून पाठवत होता. मग ह्याच्यानंतर प्रयत्न करत 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 म्हणजे शेवटी घेऊया विचार करून मुलं डोकं दुखायला लागले. आता मशीन सरांच्या ह्याच्यामुळे ते आपलं साध्य झालं आणि आज मशीन घेतल्यानंतर आता आपलं ओपनिंग कार्यक्रम करायचा आहे 4-8 दिवसामध्ये. तर पुढे मशीनचं पाणी प्यायला चालू केले घरी, तर पाणी प्यायला चालू केलं असं रिझल्ट काय आलाय ते मला स्वतः आलाय. मग तुझं म्हणजे मला धाकलेला त्रास, मला छाती जाम पूर्ण जाम होतं. मागच्या वेळेला व्हिडिओवर मग छातीवर मोल करता, तर मग छातीचा धाकटेचा प्रॉब्लेम होता, तो माझा आता धाकटेचा प्रॉब्लेम पूर्णपणे कमी झाला असं मला वाटतंय आता सध्या तरी. आणि बाकीचं जे काही त्रास होतं आणि दुखायचं ते तर कमी झालेलं आहे. त्या पद्धतीने मशीनचा मला रिझल्ट आला आहे. घरामध्ये पाणी पितात, आईला पप्पांना पण चांगला फरक आहे. भाऊ पण आता तो पाणी नको तो पाणी प्यायला लागला सकाळचं, त्याला पण चांगलं वाटायला लागले. आणि त्या माध्यमातून पाण्याचा एकंदरीत रिझल्ट आपल्या शरीरावर चांगला होते. समाजाने पाणी पाहिजे ड्रिंक घेत होते ते लोक घेतात. आणि आज आपण जे जमलोय ट्रेनिंग प्रोग्रामसाठी, तर ट्रेनिंग काय गरजेचं आहे, एखाद्या व्यवसायामध्ये आपण काम करत असते आपल्याला तो व्यवसाय पुढे न्यायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट होणं गरजेचं आहे. आपण जर का परफेक्ट नाही झालो आणि आपण समोर एखाद्या गेलो तर त्याला ज्यावेळी सांगतोय त्याचे जे प्रश्न येतात त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे जर का नसेल तर तो माणूस आपला ऐकणार नाही, तो काय म्हणून निगेटिव्ह होणार. बरोबर, तर निगेटिव्ह न होता तो पॉझिटिव्ह का झाला पाहिजे, ते आपल्याकडे सगळ्या गोष्टीची स्वतःकडे पहिला माहिती पाहिजे, तरच आपण त्याला सांगू शकतो. आणि स्वतःकडे माहिती असणार तर सांगणार, त्यावेळी तर आपल्यासोबत येणार. तर हे तर ट्रेनिंग सेशन आपल्याला त्याच्यासाठी करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पण स्वतः काही गोष्टी शिकत राहिल्या पाहिजे. आज ट्रेनिंगला यायचं म्हटल्यानंतर मी काल रात्री एक व्हिडिओ बघत बसलो, जसं पण आपण ऐकतोच काहीतरी माहिती मिळते आहे, तर युट्यूबचा एक व्हिडिओ बघत असतो. तर त्या व्हिडिओमध्ये मला समजलं की अल्कलाईन वॉटर
आणि अल्कलाइज्ड वॉटर त्याच्यामधून फरक काय? आता सगळेजण अल्कलाइन वॉटर आणि अल्कलाइन वॉटरच्या नावावरच काम करतात. तर अल्कलाइन आणि अल्कलाइज्ड हे दोन गोष्टी म्हणून समजायच्या. अल्कलाइन म्हणजे काय, आपण पाणी अल्कलाइन करू शकतो चुना टाकून, त्यानंतर काकडीवर टाकून ते अल्कलाइन पाणी. आणि अल्कलाइज्ड म्हणजे काय, अल्कलाइज्ड करते वेळी ऍसिडिक पाणी बाहेर पडते आणि अल्कलाइन पाणी बाहेर पडते आणि त्याच्यामुळे अल्कलाइज्ड पाणी आपल्या शरीरात चांगलं काम करतं. आपल्या शरीरात अल्कलाइज्ड पाणी आणि त्याच्यासाठी आपल्याला पिणे गरजेचं. धन्यवाद.